नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ सोप्या पद्धतीने कसे काढता येईल ते समजून घेणार आहोत। प्रत्येक स्पर्धा परीक्षेला वर्ग आणि वर्गमूळ या घटकावर आधारित काही प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला अशा वेळेस कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला फास्ट वर्ग आणि वर्गमूळ कसे काढता येईल त्या दृष्टिकोनातून आपण आज प्रयत्न करणार आहोत। जास्तीत जास्त कमी वेळेत आपल्याला उत्तर कसे काढता येईल याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। थंबनेलमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपल्याला काय शिकायचंय, तर वर्ग आणि वर्गमूळ आपल्याला सोप्या पद्धतीने कसे काढता येईल। आपण त्याआधी वर्ग आणि वर्गमूळ नेमके काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करू। वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात। कोणतीही एखादी संख्या असेल, उदाहरणार्थ 2 ही संख्या आहेत, 2 या संख्येला 2नेच गुणले तर आलेलं जे काय उत्तर असतं 2 गुणिले 2 4, या 4 या संख्येला वर्ग असे म्हणतात। बघा, कोणत्याही एका संख्येला त्याच संख्येने म्हणजेच 3 गुणिले 3 त्याच संख्येने गुणले असता आलेल्या उत्तराला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात। म्हणजेच 3 ही जी संख्या आहे, ही संख्या 9 ही जी संख्या आहे, ती संख्या 3 या संख्येचा वर्ग आहे। लक्षात आलं असेल, एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता आलेल्या उत्तरास त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात। म्हणजेच 3 चा वर्ग 9 असा त्याचा अर्थ होतो। आता हे लिहिले कसं जाते, तर 3 आणि डोक्यावर 2 याला म्हणतात 3 चा वर्ग, किंवा कधी कधी ब्रॅकेटमध्ये 3 आणि 2 असंही या ठिकाणी लिहिले जाते। याचाच अर्थ 3 चा वर्ग किती, 9। 3 चा वर्ग 9। त्यानंतर हा जो काही गुणाकार आहे, हा गुणाकार ज्या संख्येपासून आला आहे त्या संख्येला, हा गुणाकार ज्या संख्येपासून आला आहे त्या संख्येला वर्ग संख्येचे वर्गमूळ असे म्हणतात। म्हणजेच हा जो काही 3 आहे या 3ला वर्गमूळ असे म्हणतात, वर्गमूळ असे म्हणतात, त्या संख्येला वर्गमूळ असे म्हणतात। म्हणजेच काय म्हणूया आपण, 9 चे वर्गमूळ 3, याचाच अर्थ असा आहे 9 चे वर्गमूळ 3 असा त्याचा अर्थ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्षपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करा। पुन्हा एकदा, एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता त्या आलेल्या गुणाकारास वर्ग संख्या असे म्हणतात। म्हणजेच 4 चा वर्ग 16 असा त्याचा अर्थ असतो। आणि 16 ही जी वर्ग संख्या आहे, ज्या संख्येपासून आली त्या संख्येला 16 चे वर्गमूळ असे म्हणतात। म्हणजेच लिहिण्याची पद्धत अशी आहे, 4 चा वर्ग बरोबर 16 आणि 16 चे वर्गमूळ बरोबर 4, हे जे काही चिन्ह आहेत या चिन्हाला म्हणतो आपण वर्गमूळ असे म्हणतो, किंवा त्याला कर्णी चिन्ह असे देखील गणितामध्ये म्हणतात। आपण त्याला म्हणायचे वर्गमूळ म्हणायचं। म्हणजे वर्गमूळात 16 याचा अर्थ काय, 16 चे वर्गमूळ काय असणार आहेत, 4 या ठिकाणी असणार आहेत। आय होप तुम्हाला ही संकल्पना कळली असेल, वर्ग आणि वर्गमूळ। बघा, आपण जास्त वेळ न घालवता आपण वर्ग काढण्याची पद्धत आहे, ती वर्ग काढण्याची पद्धत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। पण त्याआधी आपल्याला काही जे वर्ग आहेत ते वर्ग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। कमीत कमी आपल्याला 1 ते 20 पर्यंत जे वर्ग आहे ते वर्ग पाठ असणं गरजेचं आहे। त्यामध्ये इथे तुम्हाला मी लिहून देतोय, तुम्ही ते पाठ करायचे आहेत। 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4,
3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. अशा प्रकारे तुम्हाला कमीत कमी 1 ते 20 पर्यंत तरी वर्ग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता हे आपण व्यवस्थित समजून घ्यायचं. मी काय म्हणतोय म्हणण्याचा उद्देश तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. कारण आपल्याला जे काही वर्ग आणि वर्गमूळ जे काही काढायचे आहे ते ह्या टेक्निकवरच या ठिकाणी काढायचे. आता हे जर तुम्ही निरीक्षण केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की बघा इथे एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, 1 आणि ह्या इथं 1, त्याच्यानंतर ह्या इथे 4 आहेत, ह्या इथं 4 आहेत, त्याच्यानंतर इथे 9, ह्या इथे 9, इथे 6, ह्या इथे 6 आणि ह्या इथे 5 आणि इथं 0. म्हणजे ह्यावरनं आपल्या लक्षात आले पाहिजे की ज्या वर्ग संख्या असतात त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1, 4, 6, 9, 5 आणि 0 एवढेच अंक येतात. वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1, 4, 6, 9, 5 आणि 0 एवढेच संख्या येतात. रिमेनिंग जे काय असतील 2, 3 आणि 7 त्याच्यानंतर 8 हे जे अंक आहेत ते वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाही. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण वर्गमूळ काढताना आपल्याला याचा खूप फायदा होणार आहे. ह्याच्याशिवाय आपल्याला शॉर्टकटमध्ये वर्गमूळ काढता येणार नाहीत. म्हणून आपल्याला वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1, 4, 6, 9, 5 आणि 0 हे अंक असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 2, 3, 7 आणि 8 हे वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाहीत. मग आता वर्ग संख्या कोणती तर बघा 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100, 121, 144, 169, 196 जे काही वर्ग आहे त्या वर्गाला म्हणतो आपण वर्ग संख्या. तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की वर्ग संख्येच्या एकक स्थानी ही अंक येतात आणि ह्याचाच उपयोग आपल्याला त्या ठिकाणी वर्गमूळ काढताना करायचा आहे. आपण लगेच सुरुवात करूया वर्ग काढण्याची पद्धत. एकक स्थानी 1 हा अंक असलेल्या संख्येचा वर्ग काढण्यात. उदाहरणार्थ 31 एकक स्थानी 1 आहेत. मग अशा संख्येचा वर्ग आपण काढायचा. आपल्याला एक पारंपरिक पद्धत माहिती आहे, ती म्हणजे 31 गुणिले 31 यांचा गुणाकार काढायचा आणि मग आपण त्या ठिकाणी उत्तर काढायचं. हे तर आपल्याला माहितीच आहे. पण दुसरी पद्धत जी आहे ती दुसरी पद्धत आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. 31चा वर्ग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग 31चा वर्ग काढत असताना काय करायचं आपण, हा जो 1 आहे तो 1 या ठिकाणी जसाच्या तसा लिहायचा. त्याच्यानंतर हा जो 3 आहे तो 3 इथं लिहायचा. त्याच्यानंतर ही झाली दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये या 3चा वर्ग लिहायचा. 3चा वर्ग लिहायचा म्हणजेच 9. 3चा वर्ग 9. लक्षात आले काय? पहिल्या स्टेपमध्ये 1 लिहायचा, दुसऱ्या स्टेपमध्ये हा 3 लिहायचा, तिसऱ्या स्टेपमध्ये 3चा वर्ग 9 लिहायचा. त्याच्यानंतर हा जो 3 आहे तो 3 पुन्हा त्याच्या खाली लिहायचा आणि मग ह्याची बेरीज करायची. हा 1 आहे तो 1 लिहायचा, 3 आणि 3 6 आणि हा 9 म्हणजे 31चा वर्ग 961. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदम इझिली स्टेप त्या ठिकाणी आहेत. आपण सहज विदिन 2 सेकंदाच्या आत आपण हे उत्तर या ठिकाणी काढू शकतो. दुसरे बघा या ठिकाणी
61चा वर्ग, लक्षपूर्वक ऐका व्यवस्थित. 61चा वर्ग पहिल्या स्टेपमध्ये काय करायचा, हा 1 लिहायचा. दुसऱ्या स्टेपमध्ये हा 6 लिहायचा. तिसऱ्या स्टेपमध्ये 6चा वर्ग 36 लिहायचा. आणि मग पुढे हा 6 आहे तो 6 ह्या ठिकाणी लिहायचा आणि मग या ठिकाणी बेरीज करायची. हा 1, 6 आणि 6 12, जो हातचाल आहे तो या 6 मध्ये मिळवायचा आणि मग 6 आणि 1 7 आणि हा 3. 61चा वर्ग आहे 3721. 3721. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा काय करा, एकक स्थानी 1 असलेल्या अशा संख्या आहेत, जसे 21 आहे, 41 आहे, 51 आहे, 61 आहे, 71 आहे, 81 आहे, त्या संख्या घ्या आणि ह्या पद्धतीने तुम्ही वर्ग काढण्याचा प्रयत्न करा. 111 आपल्याला काढायचा आहे. 111चा वर्ग अगदी काही सेकंदात तुम्ही या ठिकाणी काढू शकतात. 111 मध्ये काय करायचं, हा जो काही एकक स्थानी 1 आहे तो तसाच लिहायचा. त्याच्यानंतर हा जो 11 आहे तो 11 लिहायचा. त्याच्यानंतर 11चा वर्ग 121 लिहायचा. पहिल्यांदा हा 1 आहे तसाच लिहायचा, 11 तसा लिहायचा आणि मग तिसऱ्या स्टेपमध्ये 11चा वर्ग 121. त्याच्यानंतर इथे 11 लिहायचा आणि त्यांची बेरीज करायची. हा 1 इथे लिहायचा, 1 आणि 1 2, हा 1 आणि 1 2. आता 2 इथे लिहायचं नाही, इथे फक्त एकक स्थानी जे काय असेल त्या संख्येचीच बेरीज करायची. म्हणजेच इथं 1 आणि 1 2 इथे लिहिला, 1 आणि 1 अधिक 2, आता अधिक 2 या इथे मिळवायचे. 2 आणि 1 3 आणि हा 12. म्हणजेच किती आले, 12,321. 12,321. 111चा वर्ग आहे 12,321. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काढू शकतात. त्याच्यानंतर आपण 111 घेतलाय, आपण 51चा वर्ग सहज काढू शकतो. हा 1 इथे लिहायचा, त्याच्यानंतर 5 लिहायचा आणि 5चा वर्ग 25. हा 5 इथे लिहायचा आणि बेरीज करायची. हा 1, 5 आणि 5 10, हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि हा 2 इथे लिहायचंय. 2601. 51चा वर्ग आहे 2601. पण किती फास्ट तुम्ही प्रयत्न केला तर विदिन सेकंद. गुणाकारापेक्षा ही नक्कीच सोपी पद्धत आहे. गुणाकार करण्यासाठी तुम्हाला कितीतरी स्टेप करावे लागतात. चॅलेंज आपलं अगदी गुणाकारापेक्षा कमी वेळामध्ये तुम्ही या ठिकाणी हे उत्तर काढू शकतात. आता राहिला एक हा प्रश्न आहे 231चा वर्ग काढायचा. सिमिलर आहे. हा जो 1 आहे तो 1 लिहायचा, त्याच्यानंतर 23 लिहायचा दुसऱ्या स्टेपमध्ये आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आता 23चा वर्ग लिहायचा. आता 23चा वर्ग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 23चा वर्ग किती आहे, 529. 23चा वर्ग आपल्याला माहित असेल पाहिजे, 529. 21चा वर्ग आहे, 21चा वर्ग 441. 22चा वर्ग आहे 484 आणि 23चा वर्ग आहे 529. मग ह्या ठिकाणी लिहायचा 529. 23 पुन्हा डबल करा आणि लिहा. 1 3 आणि 3 6, 2 आणि 2 4 तो हातचा मध्ये मिळवा. 9 आणि 4 13, हातचाला 1 3 आणि 5 किती आले बघा, 53,361. बघा आले की नाही, कमी वेळात आले की नाही. फक्त जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं, प्रॅक्टिस करायला पाहिजे. प्रॅक्टिस केली तर आपण सहज काढू शकतो. 231चा वर्ग आहे 53,361. म्हणजे अगदी इझी पद्धतीने आपण या ठिकाणी काढू शकतो. मित्रांनो, तुम्ही सुद्धा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल अशा संख्येचा वर्ग काढण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न कराल. जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं ते अंडरस्टँड त्या ठिकाणी व्यवस्थित होईल. बघा, हे एकदम
सोपं आहे, इझी आहे. एकक स्थानी 5 हा अंक असेल तर अशा संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. सोपी पद्धत आहे. 45चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. पहिल्यांदा काय करायचं, हा जो 5 दिसतोय या 5चा वर्ग लिहायचा. त्याच्यानंतर हा जो 4 दिसतो आहे तो 4 आणि त्याच्यानंतर येणारी संख्या म्हणजे 5 यांचा करायचा गुणाकार. 5 चोक 20, 5 5 25, 20 25, 45चा वर्ग आहे 2025. इझी बघा, तुम्ही सहज या ठिकाणी काढू शकतात. त्याच्यानंतर 15चा वर्ग घ्या. 15चा वर्ग इथं काय करणार, 5चा वर्ग 25, 1 गुणिले त्याच्या नंतर येणारी संख्या 2, 2 गुणिले 1 2 आणि हा 25. 15चा वर्ग आहे 225. त्याच्यानंतर 65चा वर्ग या 65चा वर्ग. चला काय करणार, तुम्ही प्रयत्न करा स्वतःच. इथं काय लिहिणार, 5चा वर्ग 25, 6 आणि त्याच्यानंतर येणारी संख्या म्हणजेच 6 गुणिले 7. 6 गुणिले 7 किती येणार, 7 7 42 आणि हा 25. 65चा वर्ग आहे 4225. आहे की नाही सोपी पद्धत, आहे की नाही सोपी पद्धत. बघा अगदी विदिन सेकंदात, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस जास्त कराल तेवढं विदिन सेकंदात म्हणजे 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तरं काढू शकतात. त्याच्यानंतर घ्या 125चा वर्ग. सेम पहिल्यांदा काय करायचंय, 5चा वर्ग लिहायचा. त्याच्यानंतर इथे काय करणार आहे, 12 आणि त्यानंतर येणारी संख्या 13. 12 गुणिले 13. 12 गुणिले 13 केलं तर काय करायचंय, 12चा वर्ग 144 आणि 12 156 आणि हा किती, 5चा वर्ग 25. लिहा इथे 15625. 15625 आले की लगेच 2 सेकंदात उत्तर येते. 125चा वर्ग आहे 15625. इथं काहीही करायचं नाही. 5चा वर्ग लिहायचा आणि 12 आणि त्याच्यानंतर येणारी संख्या त्यांचा गुणाकार लिहायचा. त्याच्यात काहीही करायचं नाही. म्हणजे इथला 2 याच्यात मिळवा असं काही नाही. अगदी इझी आहे. आणखीन एक गणित घेऊ आपण. 85चा वर्ग. पहिल्या स्टेपमध्ये 5चा वर्ग 25, दुसऱ्या स्टेपमध्ये 8 आणि त्याच्यानंतर येणारी संख्या 8 गुणिले 9, 8 9 72. 85चा वर्ग आहे 7225. 7225 आहे की नाही, सोपं आहे की नाही. काही काळातच आपण या ठिकाणी उत्तर काढू शकतो. फक्त एकच गोष्ट आहे, तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय हे जमणार नाही. ओके, इथेच आपण बघूया या ठिकाणी आणखीन. ओके, इथेच आणखीन आपण बघूया. एकक स्थानी 5 असेल तर आपल्याला जमले. एकक स्थानी 0 असेल तर एकदम इझी आहे. एकक स्थानी 0 असेल तर बघा, उदाहरणार्थ 10चा वर्ग. काय करायचा, हा जो 0 आहे तो 0 2 वेळा लिहायचा. 1चा वर्ग 1. दॅट्स व्हेरी इझी. आले की नाही. चला इथं 30चा वर्ग. काय करायचं, हा जो 0 आहे तो 0 2 वेळा लिहायचा. 3चा वर्ग 9. दॅट्स व्हेरी इझी. येतोय की नाही. चला बघा नेक्स्ट 50चा वर्ग. तुम्ही बघा कॅल्क्युलेटरने सुद्धा करू शकतात. 0 2 वेळा लिहायचा. 5चा वर्ग 25. इझी आहे. एकक स्थानी 0 असेल तर सहज आपण या ठिकाणी करू शकतो. 110चा वर्ग. 110चा वर्ग काय करणार, हा जो 0 आहे 2 वेळा लिहिणार आणि 11चा वर्ग 121. येते की नाही लगेच, तुम्ही काढू शकतात. 120चा वर्ग. हा 0 किती वेळा लिहायचा, 2 वेळा. 12चा वर्ग 144. आलं की नाही विदिन सेकंदात.
2 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. 2 सेकंदापेक्षा सुद्धा जास्त उत्तर आपल्याला काढायला लागणार नाहीत. बघा नेक्स्ट पद्धत आहे आपली या ठिकाणी वर्ग काढण्याची पद्धत. 1, 5, 1, 5 आणि 0 या अंकाच्या व्यतिरिक्त काय असणार आहेत? 2, 3, 4, 6, 7, 8, 9 ही अंक असतील तर वर्ग काढण्याची पद्धत काय? तर ती पद्धत सुद्धा आपल्याकडे आहेत आणि ती सुद्धा सेम एकदम सोपी आहेत. आपण ती सुद्धा आपण बघूयात. पहिल्यांदा काढूया आपण 34चा वर्ग. ॲज अ सेम सिमिलर आहे. पहिल्यांदा काय करायचा? 4चा वर्ग. दुसऱ्या स्टेपमध्ये या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 4 आणि त्यांना गुणायचं पुन्हा गुणिले 2 आणि त्याच्यानंतर या 3चा वर्ग. लक्षात येते काय? 1, 5 आणि 0 हे जर एकक स्थानी असेल तर ते आपण बघितलंय. आता 2, 3, 4, 6, 7, 8, 9 यापैकी कोणताही अंक एकक स्थानी असेल तर एकसारखीच पद्धत आहे बघायचं. पहिल्यांदा काय करायचं? पहिल्या स्टेपमध्ये 4चा वर्ग. दुसऱ्या स्टेपमध्ये 3 आणि 4 यांचा गुणाकार गुणिले 2 आणि तिसऱ्या स्टेपमध्ये 3चा वर्ग. लिहायचा 4चा वर्ग 16, 3 चौक 12, 12 दून 24, 3चा वर्ग 9. लिहायचा. आता काय करायचा? हा जो 6 आहे तो 6 लिहायचा. फक्त एकक स्थानचा विचार करायचा आपण, दशक स्थानचा विचार करायचा नाही. हा 6 लिहिला. आता हा जो 1 आहे तो पुढच्या एकक स्थानामध्ये मिळवायचा. 4 आणि 1 5. हा 2 आहे पुढे मिळवायचा. 9 आणि 2 11. बघा कॅल्क्युलेटरने बघा तुम्ही काढू शकतात. 1156. 34चा वर्ग आलाय 1156. या पद्धतीने तुम्ही सहज या ठिकाणी उत्तर काढू शकता. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत असताना व्हिडिओ पॉज करा आणि प्रॅक्टिस करा. चला आपण नेक्स्ट घेऊया 47चा वर्ग. पहिल्या स्टेपमध्ये डायरेक्टली करू शकतो आपण. पहिल्या स्टेपमध्ये 7चा वर्ग 49. बघा व्हेरी फास्ट स्मार्ट करण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिल्या स्टेपमध्ये 7चा वर्ग 49. दुसऱ्या स्टेपमध्ये या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट 7 चौक 28, 28 ची दुप्पट 56. बघा फास्ट व्हेरी फास्ट आपण करण्याचा प्रयत्न करा. आणि नंतरच्या स्टेपमध्ये 4चा वर्ग 16. आता काय करायचंय? हा जो 9 आहे तो तसाच लिहायचा इथे. हा 4 या संख्येमध्ये मिळवा. 4 आणि 6 10. हातचाला 1. हा किती? 5 आणि 1 6. आणि हा सॉरी तसं नाही. ओके 9 4 आणि 6 10. हातचाला 1 6. आता हे 6 इथं न लिहिता 6 याच्यामध्ये ऍड करायचे. 6 आणि 6 12 आणि हातचाला 1 2. बघा इथे 2209. 47चा वर्ग आहे 2209. तुम्ही कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तुम्ही करून बघू शकता. लक्षात आले काय केलंय ते? 47चा वर्ग 2209 तुम्ही कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने फास्ट करू शकता. ओके नाही कळले? चला ठीक आहे, पुन्हा एकदा बघूया आपण. 47चा वर्ग पहिल्यांदा काय घ्यायचं? 7चा वर्ग. 7चा वर्ग आहे 49. दुसऱ्यांदा या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट 7 चौक 28, 28 दून 56 आणि त्याच्यानंतर 4चा वर्ग 16. नेक्स्ट काय करायचंय? एकक स्थानी 9 आहे तो तसाच लिहायचा. 6 आणि 4 10. हातचाला 1. हे झाले 6. हे झाले 6. ते 6 कुठे मिळवणार? इथं 6 मिळवणार. 6 आणि 6 12. हातचाला 1 2. 2209. ओके चला नेक्स्ट घ्या 56. 56चा वर्ग. चला काय करणार सांगा आता तुम्ही. ओके काय करणार? फर्स्टला 6चा वर्ग 36. सेकंड स्टेप काय आहे? 5 आणि 6 यांचा गुणाकार 6 पंचे 30, 30ची दुप्पट 60 आणि इथं काय करणार? 5चा वर्ग 25. आले काय? चला आता काय करायचंय? हा 6 तसा लिहायचा. हा जो 3 आहे तो शून्यामध्ये मिळवायचा.
किती येणार 3. हा जो 6 आहे तो या 5 मध्ये मिळवायचा 11. हातच्याला 1 3. बघा 56चा वर्ग आहे 3136. 56चा वर्ग आहे 3136. बघा किती इझिली आपल्याला किती फास्ट करता येते. तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके चला नेक्स्ट आहे 134. 134चा वर्ग आपल्याला करायचा आहे. सेम आहे, इझिली आहे. पहिल्यांदा काय करणार सांगा, 4चा वर्ग घेणार. चला पुन्हा एकदा पहिल्यांदा काय करणार, 4चा वर्ग. दुसऱ्या स्टेपमध्ये हा 13 आणि 4, 13 गुणिले 4 आणि ह्यांची दुप्पट. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये 13चा वर्ग. बघा आता काय करायचं इथं, 13चा वर्ग 169. 13 चौक 52. 52 दोन किती येणार 104. 4चा वर्ग 16. कठीण वाटतंय का? काही कठीण नाही, बिलकुल नाही. बघा आता काय करायचं आपल्याला, हा 6 एकक स्थानी तसाच लिहायचा. हा जो 1 आहे तो पुढे मिळवायचा. 4 आणि 1, 4 आणि 1 ह्याच्यात मिळवायचं. 4 आणि 1 5. हा जो 10 आहे, आता 10 इथं काही करायचं नाही. 10 आता पुढे 9 मध्ये मिळवायचा. म्हणजे हे 10 आणि 9 19. 10 आणि 9 19. 1 राहिला तो 1 16 मध्ये मिळवा, झाले 17. 134चा वर्ग आहे 17,956. बघा कॅल्क्युलेटर तुम्ही काढून बघू शकता. हे प्रॅक्टिस केलं तर विदिन 2 सेकंदात तुम्हाला येणार आहे. गरज आहे ती फक्त प्रॅक्टिसची. गरज आहे ती फक्त प्रॅक्टिसची. ओके, आय होप विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ आवडत असेल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच इतरांना सुद्धा शेअर करा. नेक्स्ट बघूया आपण वर्गमूळ काढण्याची पद्धत. आता आपण वर्ग काढले, आता आपल्याला वर्गमूळ सुद्धा काढता आले पाहिजे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे अशा संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. 400चं वर्गमूळ आपल्याला काढायचं. काही नाही करायचं, हे 2 शून्य आहे, त्या 2 शून्याच्या ऐवजी 1 लिहायचा आणि हा जो 2 आहे त्याचं वर्गमूळ लिहायचं 2. इझी. आलं काय? सोपी आहे की नाही पद्धत? सोपी आहे की नाही बघा. त्याच्यानंतर 3600 एकक स्थानी 0 आहे म्हणजेच वर्गमुळात 36 आहे बरोबर. 2 शून्य आहे, 1 शून्य करायचं, 2चा 1 करायचं. काय करायचं आहे, 2चा 1 करायचा. 36. 36चं वर्गमूळ काय 60. 6. 3600चं वर्गमूळ 60 आहे की नाही इथे? ओके, नेक्स्ट घ्या. 12100 चे वर्गमूळ. 2 शून्य आहे, 1 शून्य घ्या. 121चं वर्गमूळ 110. आले की नाही? 12100चं वर्गमूळ किती आले 110. या पद्धतीने आपल्याला अगदी एकक स्थानी 0 असेल तर अशा संख्येचा वर्गमूळ आपल्याला ठिकाणी काढता येतो. चला नेक्स्ट या ठिकाणी आहे एकक स्थानी 5. एकक स्थानी 5 असेल तर काय करायचंय, 625चे वर्गमूळ काढायचे. एकक स्थानी 5 असेल तर काय करणार सांगा, 25. म्हणून इथं काय करायचं 5 लिहायचं. आणि हा जो काही 6 आहेत काय करणार 6. या 6च्या आधीची वर्गसंख्या कोणती ती बघायची. 6च्या आधीची वर्गसंख्या कोणती, तर या 6च्या आधीची वर्गसंख्या आहे 4. मग या 4चे वर्गमूळ काढायचे. 4चे वर्गमूळ किती 2. आले गेले. 625चं वर्गमूळ किती आले 25. ओके, चला नाही कळलं, चला नेक्स्ट क्वेश्चन. वर्गमुळात 1225. वर्गमुळात 1225. इकडनं उजवीकडून यायचं, 2चे घर करायचे. 25 हा 25 आहे. काय करणार इथे 25चं वर्गमूळ 5. 12. आता 12 आहे म्हटल्यावर काय करणार, 12च्या आधीची वर्गसंख्या घ्यायची. 12च्या आधीची वर्गसंख्या
12च्या आधीची वर्गसंख्या आहे 9. 9चे वर्गमूळ 3, 35. व्हेरी इझी. कठीण वाटतंय का तुम्हाला? अगदी काही सेकंद, 2 सेकंदाच्या आत आपण उत्तर काढतोय बघा. 2 सेकंदाच्या आत आपण उत्तर काढतोय. दुसरं आहे वर्गमुळात 13,225. 13,225 बघा, इझी. आले का उत्तर? आले की नाही लगेच पटकन बघा. 2 हा जो 25 आहे याचा वर्गमूळ 5. आता 132. 132च्या आधीची वर्गसंख्या पाठ असली पाहिजे आता एवढी तरी आपल्याला. 132च्या आधीची वर्गसंख्या कोणती? 121. 121चा वर्गमूळ काय? 11. दॅट्स व्हेरी इझी. आले की नाही? 115. 13,225चा वर्गमूळ काय? 115. येतंय काय? ओके, चला नेक्स्ट बघा. आता आपण काय बघितलं? एकक स्थानी 0 असेल, एकक स्थानी 0 असेल आणि एकक स्थानी 5 असेल तर अशा संख्येचं वर्गमूळ आपण काढलं आणि ते आपण इझी 2 सेकंदाच्या आत काढलं. आता 0 आणि 5च्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्या असतील तर त्यांचे वर्गमूळ कसे काढायचे? तर बघा, पहिला आहे 10,89. सिमिलर, उजवीकडून यायचं आणि एक पार्टिशन करायचं, 2चा एक गट करायचा. लक्ष द्यायचं. आता इथं 9 आहेत. आता एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, इथं 9 आहेत. आता 9 आहे म्हटल्यावर 9 हा जो एकक आहे तो कोणत्या संख्येचा वर्ग येऊ शकतो? तर तो येऊ शकतो 3 आणि 7. 3 त्रिक 9, 7 7 49. म्हणजे ज्या संख्येचं एकक स्थानी 3 आणि 7 असेल तर अशा संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येणार. म्हणजे याचा अर्थ काय? हा इथे 9 आहे म्हणजे तो एकतर 3 किंवा 7 ह्याच्याच तो याच्यात येणार आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला? ही जी संख्या आहेत 10,089. बघा, लक्ष द्यायचं. एकदा लक्ष देऊन ऐकलं की आपल्याला सहज जमणार आहे. 10,089 ही जी संख्या आहे ही कोणाच्या मध्ये आहे ते बघायचं आपण. 10,089 ही कोणाच्या मध्ये आहे ते आपण बघायचं. सॉरी, 1,089. आता बघा, इथे आपल्याला माहित आहे 10चा वर्ग 100 आहे. 100चा वर्ग किती असणार आपल्याला माहिती आहे. ओके, 90चा वर्ग किती आहे? 90चा वर्ग, ओके बघूया आपण, 400, 900. ओके, 90चा वर्ग आपल्याला माहिती आहे 2 शून्य लिहायचे, 81, 8,100. 90चा वर्ग आणि 100चा वर्ग केला तर काय येणार आहे? 4 शून्य लिहावे लागतील आणि 1, 10,000. बघा, खूप जास्त होते. 1,000 येत आहेत ना. 400 बघूया. 50चा वर्ग 2 शून्य 25, 2,000 नाही. 40चा वर्ग, ओके. 20चा वर्ग बघा, 20चा वर्ग 2 शून्य आणि 4, 400. 30चा वर्ग 2 शून्य आणि 900. ओके, आपण पोचले. एकच मिनिट. 30चा वर्ग आपल्याला माहिती आहे 2 वेळा शून्य लिहायचं आणि 9. 40चा वर्ग काय येणार? 2 वेळा शून्य लिहायचं, 4 चौक 1600. आता लक्ष द्यायचं व्यवस्थित. 900 आणि 1600. आता लक्ष द्यायचं. आता आपल्याला जमेल लगेच. 1,089 ही संख्या कोणाच्या मध्ये आहे? तर 900 आणि 1600 ह्याच्यामध्ये ही संख्या आहेत. म्हणजेच इथे काय असणार आहे बघा, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 एवढ्या मधल्या संख्या आहेत. म्हणजे 1,089 हा जो काय वर्ग आहे तो कोणाचा असणार आहे? एकतर तो 33चा असेल किंवा 37चा असणार. लक्षात येते का?
1089 हा जो वर्ग आहे तो कोणाचा असणार आहे, एकतर 33चा असेल किंवा 37चा असेल. बघायचा तो काय असणार आहे, एकतर 37चा असेल किंवा 33चा असेल. मग आता काय करायचं, ह्याचं काम झालेलं आहे, ह्याचं काम झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे ह्याच्यामध्ये 35 ही संख्या आहे, तर 35चा वर्ग काढायचा. 35चा वर्ग काढायचा एकदम इझी आहे, आपण शिकलो जे. 5चा वर्ग 25, 3 3च्या नंतर येणारी संख्या 4, 4 त्रिक 12, 1225. आता काय करायचं, हे जे आलेलं उत्तर आहेत ह्यापेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे ती बघायची. ही संख्या लहान आहे का मोठी आहे ती बघायची. हा लक्षात, लहान आहे का मोठी आहे ती, लहान आहे. लहान आहे म्हणून उत्तर काय असणार आहे, 33. लहान आहे म्हणून उत्तर काय असणार आहे, 33 असणार. हा लक्षात. लक्षात येईल. चला नेक्स्ट बघूया आपण. वर्गमुळात 40 96 दोन भाग करायचे. 6 आहेत. 6 हा अंक कोणाचा येऊ शकतो, एकतर 4चा येऊ शकतो किंवा 6चा येऊ शकतो. दुसरी गोष्ट, 4096 ही संख्या कोणाच्या मध्ये येऊ शकते ते आपल्याला बघायचं. मगाशीच आपण बघितलंय 50चा वर्ग. 50चा वर्ग काय येईल, 50चा वर्ग 0 0 2500 3600. ओके. 60चा वर्ग 0 0 3600 आणि 70चा वर्ग 0 0 77 49. बघा आता 4096 कोणाच्या मध्ये आहे, 3600 आणि 4900. 3600 आणि 4900च्या मध्ये 4096 आहेत. म्हणून काय करायचं, जी वर्ग संख्या असणार आहे तर ती एकतर 64 असणार आहे किंवा ती 66 असणार आहेत. ती कोणाच्या मध्ये असणार आहेत, 66 ते 70च्या मध्ये असणार आहे. बरोबर आहे की नाही. बघायचं 60चा वर्ग काय आहे, 3600. 70चा वर्ग काय आहे, 4900. आपल्याला दिलेलं वर्गमूळ काय आहे, वर्ग काय आहेत, 4096. म्हणजे 4096 याच्यामध्ये येणार आहेत. आता याच्यामध्ये येणार आहेत म्हणजेच काय असणार, एक तर 64 असणार आहे किंवा 66 असणार आहे. मग त्यासाठी काय करायचं आपण, त्याच्यामध्ये येणारा जो अंक आहे, संख्या आहेत 65. 65चा वर्ग काढायचा. आपल्याला माहिती आहे 65. 5चा वर्ग 25, 6 आणि 1 आधी 6 7 42. आता काय करायचं आपण, 4096 ही जी संख्या आहे ती ह्याच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे, लहान आहे. लहान असेल तर उत्तर आपलं काय असेल, 64. आले का लक्षात, लक्षात आले का. चला ठीक आहे, पुन्हा एकदा वर्गमुळात 40 96 काय करायचे, दोन गट करायचे. हा जो शेवटचा अंक आहे तो बघायचा. कोणाचा वर्ग येऊ शकतो, एकतर 4 किंवा 6. 4 चौक 16, 6 6 36. 4096 ही कोणाच्या मध्ये आहे ती बघायची. आपण काय बघितलं, आपण 60चा वर्ग किती आहे, 60चा वर्ग 3600. 70चा वर्ग किती आहे, 4900. म्हणून आपली संख्या कोणाच्या मध्ये आहे, 3600 आणि 4900च्या मध्ये आहेत. म्हणजेच आपलं जे काही वर्ग आहेत, वर्गमूळ आहे ते काय येणार आहेत, एकतर 64 किंवा 66 येणार. मग आता काय करायचंय, 64 किंवा 66 त्याच्या मधली संख्या कोणती, 25. 25चा वर्ग काढायचा. हा तर सोपा आहे. 5चा वर्ग 25, 6 7 42, 4225. मग ही जी संख्या आहे ती ह्याच्यापेक्षा लहान आहे का मोठे आहे, लहान आहे. लहान आहे म्हणून उत्तर काय आलंय, 64. लहान आहे म्हणून उत्तर काय आलंय, 64. ही संख्या ह्याच्यापेक्षा, बघा ही संख्या ह्याच्यापेक्षा मोठी असते, ही संख्या ह्याच्यापेक्षा मोठी असते तर उत्तर आपलं 66 आलं. पण ही संख्या 65च्या वर्गापेक्षा लहान आहे म्हणून उत्तर काय असणार आहे, 64 असणार आहेत. आय होप तुमच्या लक्षात आलं असेलच.
व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. त्याच्यानंतर शेवटचा आहे तो तुम्ही प्रयत्न करा. वर्गमुळात 18,769 18,769 याचाही काढू शकतो. आता 9 आया कुणाचा येऊ शकतो? एकतर 3चा येऊ शकतो किंवा 7चा येऊ शकतो. बघा कुणाचा येऊ शकतो? एकतर 3चा येऊ शकतो किंवा 7चा येऊ शकतो. आता 18,000 ही जी संख्या आहे ती कोणाच्या मध्ये आहे ते बघायचंय. मग त्याच्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आपल्याला. उदाहरणार्थ 18,000 म्हणजे 100च्या वर जाईल कदाचित. समजा आपण 110चा वर्ग काढण्याचा प्रयत्न केला तर हे 2 शून्य आणि 121 12,100 12,100 झाले. त्याच्यानंतर 120चा वर्ग काढा. हे 2 शून्य आणि 144 14,000 झाले. आपल्याला किती पाहिजे? 18,000च्या वर पाहिजे. 130चा घ्या. 130चा वर्ग काय येणार? 2 शून्य 169. 140चा वर्ग घ्या. 2 शून्य आणि 196. बघा आता लक्षात येईल तुमच्या. हे थोडंसं आपल्याला बघायला लागेल. 130चा वर्ग 00169 आणि 140चा वर्ग आहे 0014चा वर्ग 196. आता बघा 18,769 ही जी संख्या आहे ती कोणाच्या मध्ये आहेत? 16,900 आणि 19,600 याच्यामध्ये आहेत. म्हणजेच जी वर्ग संख्या आहे ती याच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे काय असेल? ते एकतर 113 असेल. 113 असेल ना. नाही 133 असेल किंवा 137 असेल. 133 असेल किंवा 137 असेल. मग काय करायचं आपण? 135चा वर्ग काढायचा. 5चा वर्ग 25 आणि पुढे काय? 13 गुणिले 14. 13 गुणिले 14 बघा. 13 आणि त्याच्या आधी 14 म्हणजे 13चा वर्ग 169. 169 आणि 13 182 182. बघा काय आले? 18,225. या उत्तरापेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे? लहान आहे का मोठे? मोठे आहेत. म्हणून उत्तर काय असणार? 137. 135चा वर्ग किती आहे? 18,225. ह्याच्यापेक्षाही लहान आहे का मोठे? मोठे. म्हणून उत्तर काय असणार? 137. आहे की नाही? फक्त प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस असली तर ते आपल्याला सहज जमणार आहेत. फक्त आपण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके. तर आपण थांबूया. आज आपण वर्ग कसे काढायचे आणि वर्गमूळ कसे काढायचे अगदी विदिन सेकंद 2-3 सेकंदामध्ये आपण याचं उत्तर काढू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल. प्रॅक्टिस असेल तर आपण सहज 2-3 सेकंदामध्ये उत्तर या ठिकाणी काढू शकतो. तर आपण थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांना सुद्धा तो शेअर करा. ओके.